बिहाइंड द सीन मेकिंगला काय झालं. मेकिंगला म्हणजे कसं, ज्यावेळी आमची कास्टिंग झाली, म्हणजे मी, संतोष, मी आणि ज्यावेळी आमच्या 2 मैत्रिणी, आम्ही चौघांचं कास्टिंग ज्यावेळी झालं, आम्ही एकत्रच बरेच दिवस, आम्ही ज्यावेळी एकत्र आलो त्यावेळी सरांनी आम्हाला ताकीद केली. म्हणजे आम्हाला सांगितलं सरांनी की काहीही रोकडे, संतोष आणि त्या दोघींनी म्हणले आका काहीही सुचलं तुम्हाला, तुमच्या पदरचं वाक्य सुचलं तर तुम्ही मला सांगा, म्हणजे हे मला इथं सुचतंय, मला ते तिथं सुचतंय, तर तुम्ही मला सांगा. मग आम्ही काय केलं, आदर राखला. म्हणलं कवाने ते आपल्या पिक्चर मध्ये घेतलंय, म्हणलं 2 डायलॉग आहेत, म्हणलं आपण ग बसूया, म्हणलं सुचलं तरी सुचलंय म्हणायचं ग बसायचं. म्हणलं आम्ही तिघे ग बसलो, खरं संतोष ग बसला नाही. संतोषला 2 वाक्य सुचली, सुरुवातीला 2 सुचली, नंतर 2 सुचली, 3 सुचली, 4 सुचली. असं का नाही, सुरुवातीला मुहूर्त ज्यावेळी पिक्चरचा केला का नाही तेव्हा संतोषला जी सुचाय चालू झालं की पिक्चर सपूपर्यंत सुचायला चालू झालं. मग डायरेक्टर साहेब म्हणले अभ्या मी काही येत नाही म्हणले, मुहूर्त जे केला सरांनी ते सर म्हणले शेवटला पॅकअपला येतो म्हणले, संध्याकाळी मला फोन करा म्हणले, सगळं झालं, सगळं तुमचा पगार पाणी भागवतो, मी तेवढा घराकडे जातो म्हणले. असा आमचा संतोष आहे. संतोषने खरंच लय राबला. अभि सर विराट कोहलीची मॅच बघितला. विराट कोहलीची मॅच सरांना भेटाय म्हणून मी गेलेलो काल, सरांना काल भेटायला गेलो आणि सर म्हणत निघू का, सर निघू का म्हटल्यावर माझा जतीन म्हणून एक मित्र आहे, जतीन म्हणला अरे विराट कोहलीची मॅच मी बघितलंही नाही, तिकडं मी बघूच शकत नाही, मी कुचका लावला जाय नाही, मला बघवतच नाही कोणाचं, मी कशाला बघू मॅच, हात पिच खेळायची लायकी नाही माझी, प्लॅस्टिक बॉल खेळत म्हटलं तर मी जेवणा पाण्यात नाणीत खेळत होतो, म्हटलं आम्हाला कोणा बॅट बॉल मिळाला नाही म्हणून ह्याचं का मला बघू होते, म्हणलं 2,500 रुपयाचं पाणी पितोय, 3,000 रुपयाचं पाणी पितोय, त्यामुळे बघवत नाही मला, मी काल बोरचं पाणी पिलोय, मी बघूच शकत नाही तिकडं. आणि मला संतोषने सांगितलं कुणाला बघाय नाही म्हणून, संतोष म्हणाल तसं म्हणतोस. कुठल्याच नटासंग तुम्ही बोलला नाही. हा नाही म्हणजे कसं झालं, मी बोलूच शकत नाही, बोलायची इच्छाच नाही, म्हणजे मी बोलू शकत नाही. काय झालं, मी सरांना भेटायला गेलो सेटवरती, मग सरांना भेटलो, बोललो, चाललो, तर माझा मित्र आहे जतीन म्हणून, मग जतीन मला म्हटला अरे संतोष, मी म्हटलं बोलू शकत नाही, बघू शकत नाही, म्हणलं मी तिकडे बघितलं नाही, बोललोही नाही, चाललो. अरे असं का, मग ते म्हटलं मला अर्ध्या अडकडून पिवळं झालोय म्हणलं मी. म्हणजे तो संतोष होता, सुबोध होता, अंकुश होता, स्वप्नील होता, इंस्टाग्रामवर आहे ना मी, अर्ध्या अडकडून पिवळा झालोय मी सुपाऱ्या मारून, आणि ती बी आमच्या संग बोलत नाहीत, आम्हाला हिंगलत नाहीत, आम्हाला कामगार होऊन घेतात ना.